नमस्कार मित्रांनो, मी विनोद क्षीरसागर, पुरंदर एंटरप्राइजेस, सासवड, बिवडी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे, आपले सरकार सेवा केंद्र चालक. तर आजची महत्त्वाची अशी बातमी राहणार आहे की महाडीबीटीद्वारे शेतकऱ्यांसाठी सोडतीचा दुसरा टप्पा चालू झालेला आहे. तर मित्रांनो, जाणून घेऊया आपण या व्हिडिओमध्ये कोणती सोडत आत्ता चालू आहे आणि आपल्याला मेसेज आला असेल तर त्या मेसेजच्या नंतर आपल्याला पुढे काय करायचं आहे. बरेच शेतकरी गोंधळून गेले आहेत की हा मेसेज आपल्याला पुन्हा आला आहे, काय करायचं आहे, पुन्हा कोणती कागदपत्र अपलोड करायची आहेत. तर आपण हे सर्व या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, हे सर्व जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पूर्ण व्हिडिओ पहा. तर मित्रांनो, पाहूया. आपल्याला समोर मेसेज दिसतोय, अशा प्रकारचे मेसेज आपल्याला आलेले आहेत. जसे की आता हा जो अर्जदार आहे त्याला मेसेज आलेला आहे, आपली टोकन यंत्र या घटकासाठी महाडीबीटी पोर्टल वर निवड झालेली आहे. बराच कालावधी उलटूनही आपण अद्याप कागदपत्रे अपलोड केलेली नाही, तरी पुढील 7 दिवसाच्या आत आवश्यक सर्व कागदपत्रे महाडीबीटी पोर्टलवर अपलोड करावे, अन्यथा आपला सदर घटकासाठी अर्ज रद्द करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी. तर मित्रांनो, अशा प्रकारे मेसेज आलेत बरेच जणांना. याच्यामध्ये टोकन यंत्राचं आलेलं आहे, जसे कुट्टी मशीन वगैरे बरेचशा अर्जाची सोडत चालू आहे. तर मित्रांनो, हा मेसेज आपल्याला ज्या दिवशी आला आहे त्याच्या 7 दिवसामध्येच आपल्याला आपले कागदपत्र पुन्हा अपलोड करायचे असणार आहेत. यादी दिसेल स्क्रीनवरती, घेऊन आपल्या जवळच्या माही सेवा केंद्रामध्ये, आपले सरकार सेवा केंद्र किंवा CSC सेंटर, किंवा तुम्ही आमच्याकडे देखील जर जवळ असाल तर आमच्याकडे देखील येऊ शकता. तर यादी अशा प्रकारे असणार आहे. आपला फार्मर ID, बँक पासबुक, आधार कार्ड, आपण ज्या घटकासाठी अर्ज केला असेल त्या घटकाचे कोटेशन, टेस्ट रिपोर्ट असतो तो तुम्हाला लागेल. त्याच्यानंतर हमीपत्र असतं, ते हमीपत्र आपल्या CSC सेंटरमध्ये किंवा आमच्याकडे देखील मिळून जाईल. आणि जर आपल्याला नांगरसाठी किंवा ट्रॅक्टरसाठी वगैरे लागलं असेल, आपल्याला RC बुक देखील लागेल. जर शेततळं लागलं असेल, ही सर्व आपल्याला कागदपत्रे तर लागतीलच, प्लस वेगळा फॉर्म आपल्याला लागणार आहे. हमीपत्रा सारखाच एक फॉर्म असतो, फॉर्म देखील आपल्याला आपल्या सेंटरमध्ये किंवा आपल्या जवळच्या CSC सेंटरमध्ये मिळून जाईल. तर मित्रांनो, ही सगळी कागदपत्र लवकरात लवकर अपलोड करून याची पूर्तता करा. मित्रांनो, तिसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला पुन्हा निवड झाल्यानंतर आपल्याला ती मशीन, म्हणजे जे काही अर्ज तुम्ही भरला असेल, म्हणजे जर एक्झाम्पल आपण घेऊया कुट्टी मशीन, तर कुट्टी मशीन आपल्याला लागली असेल तर खरेदी करावी लागेल आणि त्याचे जे काही बिल असेल ते अपलोड करावे लागेल. आणि NEFTद्वारे आपण जे काही पेमेंट केलं असेल, ऑनलाईन केलं असेल, तर ते पेमेंटची पावती, त्याचा एक फोटो आपल्याला अपलोड करावा लागतो. आणि त्यानंतर जो काही घटक घेतला असेल त्या घटकाची पाहणी करण्यासाठी कृषी खात्यातून आपल्या घरी येणार आहेत आणि पाहणी झाल्यानंतरच आपल्याला त्या घटकाचे जे काही अनुदान असेल 40%, 50%, ते अनुदान आपल्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. तर मित्रांनो, ही होती आजची महत्त्वाची अशी बातमी. मित्रांनो, जर आपल्याला हा व्हिडिओ, ही बातमी आवडली असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो करा. हाईप नावाचं जे नवीन बटन आले आहे, HYPE हाईप, याच्यावरती नक्की क्लिक करा. तर भेटूया पुन्हा एखाद्या अशाच महत्त्वपूर्ण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.